परीक्षण केलं पाहिजे. बोलता काय काय करता येईल तुम्हाला बरं या 1.5 महिन्यामध्ये? सर्वप्रथम या विद्यार्थ्यांना असं वाटतं माझं अक्षर चांगलं नाही आहे. 1.5 महिना हा भरपूर मोठा कालावधी आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं अक्षर व्यवस्थित करू शकता, लिखाणाचा भरपूर सराव करू शकता. तुम्हाला निबंध लेखनासाठी बऱ्याचदा संदर्भ द्यावे लागत असतात किंवा तुम्हाला एखादी गोष्ट लिहायची असेल तर तुमच्याकडे शब्दसंपदा आवश्यक असते. मग त्यासाठी जास्त शब्दांचा संग्रह आपण करावा, जास्त वाचन आपण करावं. बघा आपल्या घरामध्ये वर्तमानपत्र येतं, पूर्ण वर्तमानपत्र मला नाही वाटतं कोणी वाचत असतं. त्यामध्ये संपादकीय लेख वाचा, जगामध्ये काय चालू आहे सध्या याचा आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की तुम्ही जे वाचताय त्याची तुम्ही कुठंतरी टिकणं घ्यायला सुरुवात केली पाहिजे. एक डायरी करा, यावर्षीची जी उरलेली पानं आहेत तुमच्या वयांची ती फाडा, त्यांची एक वही बाइंडिंग करा घरी स्वतः आणि त्या प्रत्येक पानावर तुम्ही काय वाचला आज, त्याच्यातून तुम्हाला काय मिळालं याच्या नोंदी घ्या, टिकणं घ्या. जेव्हा केव्हा तुम्हाला संदर्भ द्यायचा असेल किंवा भाषण करायचं असेल शाळेमध्ये, तुम्ही तेव्हा वाचलेला संदर्भ देऊ शकता तुमच्या भाषणावर. तर खूप महत्त्वाचं आहे तुम्ही वाचन करावं. उन्हाळा खूप कडक आहे, शासन स्तरावरून उन्हाळ्यापासून बचाव करण्याकरता अनेकदा येलो रेड असे अलर्ट्स येत आहेत. 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्या शहराचं तापमान झालं आहे. अजूनही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मग असं जर असेल तर या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण घरी राहून स्वतःचा उन्हापासून बचाव करून आपण या चांगल्या गोष्टी अवश्य केल्या पाहिजे. उन्हापासून बचावासाठी लक्षात ठेवा, एकतर दुपारी जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल एक तर जाऊच नका. आणि खूपच अत्यावश्यक आहे असं वाटलं तर तुमचं डोकं झाकलेलं पाहिजे. अंगावर सुती कपडे असावे, शक्यतो पांढरे कपडे असावेत किंवा लाईट कलरचे कपडे असावेत. डार्क कपडे वापरू नका, त्यांनी थोडेसे आपल्याला जास्त आणखीन शरीरात टेम्परेचर 9 डिग्री सेल्सिअसने वाढवतात. पांढरे कपडे आपल्याला कूल करण्याचं काम करतात. आणि त्यातल्या त्यात आणखीन महत्त्वाचं भरपूर पाणी घ्या. थंड पदार्थ शक्यतो टाळा. तुम्हाला वाटत असेल मी उन्हातून आलो आणि आईस्क्रीम खाईल किंवा उन्हातून आलो आणि मी कोल्ड्रिंक पिईल, तर त्याच्यामुळे तुम्हाला आणखी संसर्गाचा धोका जास्त वाढतो. त्याचं कारण काय, आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती मेंटेन राहत असतं नेहमी 37 डिग्री सेल्सिअस. तर माझ्या मते तुम्हाला या सगळ्या टिप्स लक्षात आल्या असतील. अभ्यास करा, त्यानंतर स्वतःचा उन्हापासून बचाव करा. या 2 महत्त्वाच्या